असा आहे की ज्या मालेगावमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकण्याचे व्हिडिओ पण मी दाखवलेले आहेत। काय करू शकले नाही आम्हा लोकांना, जिथे जिथे अतिक्रमण आहे हिंदू आणि मुस्लिम बांधव येऊन आंदोलन देखील करतायत, काय सांगा? याचं कारण असं आहे की ज्या मालेगावमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकण्याचे व्हिडिओ पण मी दाखवलेले आहेत। मी ऐकलेले आहेत, काही चौकांचं नाव ओसामा बिन लादेनचं पण दिलेलं आहे। असंख्य आमच्याकडे पुरावे आहेत जिथे पाकिस्तानचे नारे दिले जातात, पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्या, लोकांमध्ये जागरूकता यावी आणि ह्या जे काय पाकिस्तानचे नारे देणारे जे काही जिहादी आहेत त्यांनाही कळलं पाहिजे की हे हिंदुस्थान आहे, हे भारत आहे, हे पाकिस्तान नाही। मालेगावच्या किल्ल्यावरचं अतिक्रमण धमकी देत नाही। माझं असं म्हणणं आहे की जेव्हा हिंदू समाजाच्या अस्तित्वावर विषय येतोय, वक्फ बोर्डच्या नावाने आमची जनसंख्या कमी करून आमच्या हक्काच्या जमिनी बळकावल्या जात आहेत। ज्या वक्फ बोर्डला इस्लामिक राष्ट्रामध्ये पण काही अस्तित्व नाही, कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड सारखा कायदाच नाही, मग आमच्या भारतामध्ये हा कायदा का? आणि अशा पद्धतीच्या कायदा जिथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, मग ह्यांच्या हे अशा पद्धतीचे अनधिकृत कायदे आम्ही का मानायचे? आणि मग ह्या विरुद्ध हिंदू समाजाने प्रतिकार करावा, त्याच्या विरुद्ध आवाज उचलावा, उभं राहावं, एवढं त्या निमित्ताने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। पण सरकार राज्यातलं म्हणा किंवा केंद्रातलं हिंदुत्ववादी सरकार आहे, नक्की अशा वेळेस आपल्याला जनाक्रोश मोर्चा काढण्याची गरज आहे। त्याचं कारण असं आहे कारण की इथेच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल। महाविकास आघाडीच्या काळात हिंदूंचा आवाज ऐकला जात नव्हता, हिंदूंच्या हत्या व्हायच्या, हिंदूंना मारून टाकलं जायचं, आमच्या सणासुदी बंद व्हायचे। आज आमचं हक्काचं केंद्रात आणि राज्याचं सरकार असल्यामुळे आता सामान्य हिंदू समाजाला विश्वास आलेला आहे की आत्ताच आमचा आवाज ऐकला जाईल, आत्ताच वक्फ बोर्ड सारखे हे कायदे बंद होतील, आत्ताच लव जिहाद विरुद्ध कायदे येतील आणि आत्ताच हिंदू समाजाला न्याय भेटेल, एवढा विश्वास। आपणही भाषणामध्ये नाराजी व्यक्त केली। बघा, निखिल वागळे ही विकृती आहे, तो तुम्ही पत्रकार त्याला म्हणू शकत नाही। त्या पत्रकार तुम्ही त्याला म्हटलं ना ते तुम्हाला लाज वाटेल, म्हणून तो जे काय बोलतो त्याला स्वस्तातच झालेला आहे, ते गाडीत फुटली आहे। आमच्या पुणे भाजपचं मी करत म्हणून अभिनंदन करीन, कारण का ज्यांना आपण पत्रकारच मानत नाही, जी एक विकृती आहे। अहो, त्याच्या ऑफिसमध्ये IBN लोकमतमध्ये असताना त्याच्या एका ऑफिसच्या महिला सहकार्याने त्याला कानफडीत मारलेली 3 देशपांडे नावाच्या त्या महिला होत्या। अशा व्यक्तीला तुम्ही पत्रकार म्हणू शकत नाही, ती एक विकृती आहे। आणि संजय राजाराम राऊतच्या स्वतःच्या भावावर म्हणजे सुनील राऊतवर IBN लोकमतवर हल्ला केला म्हणून त्याच्यावर केस सुरू आहे, कळलं ना? म्हणून संजय राजाराम राऊत दुसऱ्यावर सांगू नको नाही। आणि मी पण पाहतोय की आज निखिल वागळे, उद्या कधीतरी संजय राऊत झाला पाहिजे, किंबहुना संजय राजाराम राऊतचा निखिल वागळे कधी होतं याची वाट पाहतोय। हिंदूंचा चालायचे चालणार, तुम्हाला काय आव्हान जाऊन बघा तिच्या मालेगावमध्ये, हाकेच्या अंतरावर आहे तुमचं मालेगाव। काय करू शकले नाही आम्हा लोकांना, जिथे जिथे अतिक्रमण आहे त्याबद्दल आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलला, त्याबद्दल पोलिसांनी कारवाई सुरू केली। आता तिथे ज्या किल्ल्याच्या बाजूचं अतिक्रमण आहे ना, तिथे पण आता बुलडोजर चालणार आणि पोलीस चौकी पण तिथे लागते। मालेगावमध्ये आमच्या देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे तिथे आता पोलीस मुख्यालय सुरू होणार आहे। काय करणार आहे लोक आता आमच्या विरुद्ध? थोडा मिनिट पाकिस्तान बोललो, एवढ्या पंच मिरच्या रोज बोंब मारतात माझ्या नावाला, रोज बोंब मारतात। मी तरी तिथे एक दिवस जाणार, ईदच्या दिवशीच जाणार। बघा आता बोला काय करायचंय, जायचंय का जायचंय? वन वे तिकीट काढून द्यायचंय का इस्लामाबादच्या? काढून देतो तुम्हाला। आमच्या राज्यामध्ये नाटक करायचं नाही। इकडे तिकडे काय होत नाही। मीरा रोडला बघा कसे नंतर फटके पडले, काय करू शकले ना आम्हा लोकांना? कारण आम्ही कोणाच्या वाकडे जात नाहीये, आम्ही आमचा हक्क मागतोय। अहो, आमच्या हिंदू समाजाला तुम्हाला अगर संपूर्ण टाकायचं असेल, आम्हाला डुबवायचं असेल, आमच्या पुढे पिढ्यानपिढी संपून टाकायची असेल तर आम्ही गप्प बघत बसायचं, आम्ही काहीच बोलायचं नाही, हातपाय पण मारायचे नाही। म्हणजे असं हात मोकळे करून सांगितलं या मारा, इकडे मारा, तिकडे मारा, डोंगर भेटले तिथे पण मारू, असं बोलत बसायचं।
बांधवांनो, ह्याच विषयावर तुम्हाला आता भेटून उठायचे लक्षात. तो धान त्यांनी आपल्या धर्मासाठी ते लोक तयार करतात, जो कडवटपणा ते लोक तयार करतात. कोणी त्यांच्या मस्जिदीकडे, मदरकडे, मदरसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते स्वतः येऊन बाहेर उभा राहतात.